सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। ठीक आहे। आपण सावेले जिल्हा परिषदचा प्रचार करत असताना बहुसंख्येने महेंद्र शेठ तोरेंच्या प्रचारासाठी जमला। सर्वांचं मनपूर्वक आभार। राहिला विषय भालिवडी गावचा विकास। भालिवडी गावामध्ये महेंद्र शेठ ज्यावेळेस आमदार झाले नव्हते त्यावेळेस पहिली सभा आपल्या गारुदेवी मंदिरात झाली आणि मंदिरात झाल्यानंतर ते उपजिल्हा प्रमुख होते आपले सुदाम शेठ प्रफुल्लदादा वगैरे आपली सगळी मंडळी इथं हजर होती आणि त्यावेळेस मी त्यांना भाषण केलं होतं की ज्यावेळेस महेंद्र शेठ आता उपजिल्हा प्रमुख म्हणून आपल्या या गारुदेवी मंदिरात आलेले आहेत, याच्यानंतर महेंद्र शेठ उपजिल्हा प्रमुख म्हणून आपल्या मंदिरात येणार नाही। महेंद्र शेठ आपल्या मंदिरात येतील ते आमदार म्हणूनच येतील आणि लगेच 15 दिवसांनी महेंद्र शेठ आपले आमदार झाले। महेंद्र शेठ तोरेंनी आपल्याला शब्द दिला होता। आपल्या भालिवडीमध्ये जाताना ढोपाढोपा खरडं पडलेले, खूप दैनंदिन अवस्था झाली होती। महिला वर्ग असेल, आपले शाळेतील मुलं असतील, पण त्यांनी तो शब्द दिला होता आणि महेंद्र शेठ आमदार झाल्याच्या नंतर 15 दिवसांनी शेठ याच्यावर बसले सुद्धा नव्हते। 15 दिवसांनी स्वखर्चाने आपला भालिवडी रोड त्यांनी पूर्ण केला। असा शब्द देणारा वचनबद्ध आमदार आपल्याला पाहिजे आणि त्याच्यानंतर आता 5 वर्ष अजून आमदारकी झाली नाही, शेठ बसले नाही तर आपला भालिवडी रोड झालेला आहे। आता आपण गेल्याच्या नंतर समजेलच। अशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या हितचिंतकांना एवढं सांगेल, 1 नंबरचं बटन दाबून महेंद्र शेठ तोरेंना सावेल जिल्हा परिषद मधून भरघोस मताने विजय करा। त्याच्यात एवढी पावर आहे, खरोखरच अख्खा महाराष्ट्र त्यांनी झुकवलेला आहे आणि लाल दिवा आला पाहिजे, पहिला लाल दिवा हा गांधी मंदिरात येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो।